नमस्कार मंडळी, सर्वांना गुड आफ्टरनून। आणि आज आहे नागपंचमी। मी कविता। तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखा समाधानाचा जावो अशी मी नागदेवताजवळ प्रार्थना करते। आणि नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आम्ही तवा ठेवत नाही, तर तवा नाही ठेवत नागपंचमीचा ना, तर म्हणून आज हे कानुले करतो आम्ही, कानुले। तर हे कानुले करते कशी याची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। तर गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पोहे खायचा 1 चमचा साखर टाकली आणि हे पीठ मळून घ्यायचं। त्याच्यानंतर 15 मिनटं ते भिजत ठेवलं मी। नंतर आता थोडासा तेलाचा हात लावला पोळपाटाला आणि ते मळून घेतलं। आता छोटे छोटे कानुले करते, तुम्हाला दाखवते मी कसे करते। आणि त्याला असं तेल लावायचं, नंतर ते असे चाळणीत उकडायचे आणि नंतर मग ते कशाबरोबर खायचे ते पण मी प्रोसेस दाखवते पुढं तुम्हाला काय काय करावं लागतं। तर कंटिन्यू व्हिडिओ बघा। व्हिडिओ काय मी जास्त मोठा बनवणार नाही आहे। तर हे बघा, लाट्या बनवून घेतल्या मी। आता एक एक लाटून दाखवते तुम्हाला। तर हे बघा, हे 2 बनवले मी, आता तुम्हाला लाटून दाखवते। तर हे बघा, अशी लाटी घ्यायची आणि पीठ नाही लावायचं बरं का, लाटीला पीठ नाही लावायचं आणि असं लाटून घ्यायचं, पातळ लाटून घ्यायचं, जास्त जाड नाही ठेवायचं, कारण जाड ठेवले का ते चांगले नाही लागत। असे चांगले मस्त पातळ करायचं आणि थोडंसं असं तेल घ्यायचं, असं आतमधून लावायचं, परत हे असं याची घडी करायची आणि हे आणि दाबायचं नाही, ते परत आतून परत वरतून असं तेल लावायचं। आपण चपातीला कसा उंडा करतो असा, आणि असं करायचं, इथं याच्यामध्ये ठेवून द्यायचं। तर हे बघा, आता हे ठेवले मी एवढे। आता याच्यावरती परत एक एक ठेवायचं बरं का, म्हणजे असं चिपाकणार नाही, असं इथं इथं असे असं थोडंसं थोडंसं आहे ना, असे गॅप सोडून सोडून ठेवायचं, म्हणजे सगळे एकत्र उकडल्या जातील। तर हे बघा, हे असं ठेवते मी, असं थोडासा गॅप सोडून ठेवायचं, म्हणजे मग असं चिकटणार नाही ते असं। हे असं ठेवायचं असं। आता अजून थोडेसेच राहिले, तेवढं झालं का मग ठेवून देते वरती। तर आम्ही प्लॅन बदलला आहे, कारण चाळणी कढईवर ठेवावं लागत होती आणि कढई ठेवायची नाही गॅसवरती। मग आता आम्ही इडलीच्या भांड्यामध्ये उकडतोय बरं का कानुले। तर बघा, आता भांड्याला तेल लावलं, 2-2 ठेवतो एका एका याच्यामध्ये, याच्यात पण छान उकडता। तर झाले तयार कानुले, 2 नंबर, 3 नंबर भांडं, 4 नंबर। तर झाले तयार कानुले, 2 नंबर, 3 नंबर भांडं, 4 नंबर। तर आता 15-20 मिनटं झाले बरं का। तर आपण बघू आता कानुले। वाव, बघा किती छान मस्त असे कानुले असे फुगले बघा, मस्त। याला कानुले काय म्हणतात, कानासारखा आकार असतो ना, हे बघा किती छान मऊ मऊ मस्त असे फुगले, असे त्याला लेअर पण पडले बरं का। तर हे बघा, पारंपरिक पद्धतीने हे बेसन केलं आहे बघा। जुन्या काळात आपले आजी असायची ना, आजी म्हणा माझी आई, पहिलं बरं का, त्यांचं लग्न झालं तेव्हाची गोष्ट सांगते मी पहिलं। तर तेव्हा हे असं पिठलं बनवायचे बेसन, म्हणजे बघा याला आहे ना, मिरची हातानं खुडून टाकली, लसूण हातानं खुडून टाकला आणि कोथिंबीर पण हातानंच खुडून टाकली आणि हे पिठलं बनवलं आहे, कारण याला आहे ना म्हणजे फोडणी द्यायची नाही आहे ना म्हणून। तर हातानंच खुडून सगळं टाकलं आहे, पाणी उकळून घेतलं ना, आता पीठ मिक्स करून काढून त्याच्यामध्ये हे पिठलं तयार केलं आहे। तर हे आता कानुल्यासोबत खायचं आहे आणि देवाला आता नैवेद्य काढून ठेवतो आणि जेवायला घेतो। तर या सर्वांनी कानुले आणि पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं बेसन किंवा पिठलं बघा, मस्त असं शिजलं आहे, या सर्वांनी खायला। तर हे बघा, मस्त कानुले पारंपरिक पद्धतीनं पिठलं बघा। हे कानुले लेअर दाखव, याच्या काढून दीदी, याची लेअर काढ।
ते बघा मस्त पातेल्यात पिठलं. हे बघा कशा लेअर तयार झाले आणि खूप छान लागतं बरं का. या सर्वांनी कानुले आणि पिठलं खायला बेसन आणि मस्त कांदा हातानं फोडायचा आणि मग खायचा, कारण तो हातानंच फोडून खायचा आहे. आपल्याला काही चिरायचं कापायचं नाही. सर्वांनी या जेवण करायला. तर हे बघा मस्त कानुले तयार झाले आहे आणि खूप छान लेयर्स पण आले आहे त्याला. आणि हे मस्त असे आता असं पिठल्यासोबत खायचे बरं का. हे बघा कांदा एकदम मस्त झाले. बाय. या सर्वांनी खायला. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.